राज्यात जवळपास 50,000 शिक्षक विनावेतन काम करत आहेत. 20% अनुदानावरती, काही शिक्षक 40% अनुदानावरती आणि काही शिक्षक 60 तर काही शिक्षक 80% अनुदानावरती. यांच्यात अनुक्रमे 20% अनुदानाची टप्पावाढ अनुदान यांना मिळणार आहे. ते जून 2025 पासून. या संदर्भात या शिक्षकांनी वारंवार आंदोलनं केली होती. अगदी इलेक्शनच्या अगोदरसुद्धा यांचं आंदोलन झालं होतं आणि विथ इफेक्टिव्ह 10 डिसेंबरपर्यंत 2024पर्यंत यांची माहिती मागवण्यात आलेली होती आणि आता यांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळणार आहे. आणि यांची जी वेतनवाढ आहे, ज्यांचं 20% अनुदान होतं त्यांना 40% अनुदानानुसार पेमेंट मिळणार आहे. ज्यांचे 40 त्यांना 60 आणि ज्यांचं 60 त्यांना 80 आणि ज्यांना 80% अनुदान होतं त्यांना मात्र 100% अनुदानावरती काम करता येणार आहे. आणि या बातमीमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये जे वर्षानुवर्ष कमी पगारावरती काम करत आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण ही बातमी होती, याच्यासाठी यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि यांची जी 20% अनुदानाचा टप्पावाढा आहे तो नेहमी पुढच्या 5 वर्षाच्यांना वाट पाहावी लागते की कधी इलेक्शन लागते आणि कधी मात्र याच्यावरती निर्णय होतोय. 2016 पासून ही प्रक्रिया चालू आहे आणि आता आपण पाहतोय की जवळपास बऱ्याच ज्या शाळा आहेत ते 60% तर काही शाळा 80% अनुदानावरती येऊन ठेपलेल्या आहेत. अशा सर्व शिक्षकांचा खरंच ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे अनुदान टप्प्याटप्प्याने वाढत असलं तरी ते कितीपर्यंत वाढत राहणार आणि याला बरेच दिवस लागतात. सो एकदमच यांना अनुदान द्यायला हवं. यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायला हवेत. असो तरीसुद्धा सध्या ही बातमी जून 2025 पासून पगार वाढ होणार आहे ही सुद्धा कमी नाही आहे आणि याच्यामुळे समाधानाचं वातावरण राज्यामध्ये पसरलेलं आहे.